मिर्झा राजा जयसिंगाला 23 गड दिले आणि राजे आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले. तिथे औरंगजेबाने विश्वासघाताने राजांना कैद केलं. तेव्हा राजांनी शंभू बाळांना जवळ घेतलं आणि राजे म्हणाले, लेकरा, घात झाला, आपण पुरते फसलो. त्या क्षणाला राजांना वाटलं होतं आता सगळं संपलंय. पण राजांनी त्यातूनही मार्ग काढला आणि एक दिवस आग्र्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आपले राजे निसटले, स्वराज्यात दाखल झाले, गेलेले गड परत मिळवले आणि काही वर्षातच रायगडावर क्षत्रिय कुलावता उंच राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी ललकारी गुंजली आणि आपले राजे छत्रपती झाले. पुरंदरच्या तहाने धुळीच मिळालेलं राज्य त्याच धुळीतून उठून राजांनी त्याला सुवर्ण कलश प्राप्त करून दिला. हे उदाहरण आपल्याला काय सांगतंय? हे उदाहरण आपल्याला हेच सांगतंय की काही झालं तरी हार मानू नका, प्रयत्न करत राहा. नमस्कार, मी प्रचिती प्रशांत देशमुख, विषय मांडतीये हार मानू नका, प्रयत्न करत राहा. मित्रांनो, निसर्गातले छोटे छोटे जीव सुद्धा आपल्याला खूप संदेश देऊन जातात. जसं की मुंगी, तुम्ही कधी बघितले का हो? ती आपल्या घरातल्या भिंतीवर अशी चढत असते. ती भिंत म्हणजे तिच्यासाठी कळसुबाई शिखरच असतं. पण ती कधी खाली पडली तर ती थांबते का हो? अजिबात नाही. ती पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात करते. आपण कळसुबाई शिखर चढलो आणि जर आपल्याला कोण म्हटलं परत खाली उतरलं आणि जर आपल्याला कोण म्हटलं परत कळसुबाई शिखर चढ, तर आपण चढू का? अजिबात नाही. पण मुंगी तसं करत नाही. ती हार न मानता सतत प्रयत्न करत राहते. हा छोटा जीव सुद्धा आपल्याला हाच संदेश देऊन जातो की हार मानू नका, प्रयत्न करत राहा. मित्रांनो, आयुष्यात एखादी वेळ अशी येते, सर्व बाजूने संकटांनी आपल्याला घेरलेलं असतं. अशा वेळी जीवनावरची श्रद्धा, त्या शक्तीवरचा विश्वास आणि आजपर्यंत केलेली सगळी चांगली कर्म, ह्या सगळ्या गोष्टी आपला आत्मबळ वाढवतात आणि अखेर आपण जिंकतो. फक्त हार न मानता प्रयत्न करणं महत्वाचं. तसं बघायला गेलं तर जन्माला आलेले बालकानं घेतलेला पहिला श्वास हा त्याने जगण्यासाठी केलेला पहिला प्रयत्नच असतो. नंतर माणूस मरेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करतच असतो. सतत प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी असं जर वाटत असेल तर बहिणाईंच्या या ओळी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. बहिणाई या ओळींमधून सांगतात की सुगरणीची एवढीशी चोच आहे तरी सुद्धा ती किती सुंदर खोपा तयार करते. तर आपल्याला देवाने 2 हातांनी 10 बोट दिलेली आहे, तर आपण जगात किती सुंदर काम करायला पाहिजे. कविवर्य बोरकर असं म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोळे, मंगलाने गंगलेले सुंदराचे सोहळे. असे सुंदराचे सोहळे जर आपल्याला निर्माण करायचे असतील तर हार न मानता प्रयत्न करत राहूया. सुरुवातीला पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना नाकाला बॉल लागून नाकातून रक्त येत असताना सुद्धा मैं खेलेगा असं म्हणणारा सचिन तेंडुलकर असू दे, किंवा एका अतिशय गंभीर आजारावर मात करून अजूनही कार्यरत असलेले शरद पवार साहेब असू दे, अथवा वीणा गवाणकरांच्या एक होता कारभार ह्या पुस्तकातील कारभार असू देत, अथवा आयुष्यातील तर सर्व निवडणुका हारल्यावर सुद्धा अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांची एक शेवटची निवडणूक जिंकलेले अब्राहम लिंकन असू देत. या सगळ्यांच्या चरित्राचा अभ्यास आपण केला पाहिजे. ही चरित्र आपल्याला हार न मानता यशाचं सर्वोच्च शिखर कसं गाठायचं याविषयी मार्गदर्शन करतात. श्री कृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा, प्रयत्न करत राहा. अशा प्रकारे अनासक्त होऊन जर आपण प्रयत्न केले तर हरण्याचा विचार आपल्या मनामध्ये भीती निर्माण करणार नाही आणि जिंकण्याचा विचार आपल्या मनामध्ये उन्माद निर्माण करणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, समुद्राच्या प्रत्येक लाटेच्या पाठीमागे
एक अखंड समुद्र आहे. तसंच प्रत्येक जीवाच्या पाठीमागे एक अनंत शक्ती आहे. एकदा का तिची जाणीव झाली की मग हरण्याचा प्रश्न येतच कुठे. उरतं ते फक्त सामर्थ्याने प्रयत्न करणं. तर असंच आपण सामर्थ्याने प्रयत्न करत राहूया आणि आयुष्यात पुढे जाऊन काहीतरी छान काम करत राहूया. धन्यवाद. धन्यवाद. सरांनी तर खूप छान इतिहास समोर आणलाच, परंतु कन्येने सुद्धा आम्हाला खूप भारावून टाकलंय. एकदा जोरदार टाळ्या सुरू. अशा छोट्यांना घडवणं हाच खरा स्वयंसिद्ध योग संमेलनाच्या मागचा हेतू आहे. आणि थँक्यू. मुलगी जी तुमच्यासमोर बोलून गेली खरोखरच प्रेरणादायी आहे. मी या सेशनचे धन्यवाद मानते. लंच ब्रेक आपण आता घेणार आहोत. बरोबर 3 वाजता आपण सगळ्यांना उपस्थित राहणार आहोत. वेळेचं